काय करून राहिले हो देवदास भाऊ? काय करून राहिले म्हटलं? काही नाही, इथं भजे तोंड राहिलो म्हटलं, बसलाय. काय राजा, तुला एवढं दिसत नाही, काही नाही दिसून नाही राहिला तुला इथं. काय करून राहिलं, काम करून राहिलं तर? काय राजे हो देवदास भाऊ, कधी तुम्ही गरमच राहता बा सणसणीसारखे. बरं झालं तुमचं आडणं सणसणीच आहे म्हणा. पण काय राजे हो, जीवनभर काय भाजीच वाढ उपलत राहन? हां, काही ना काही जीवनाचा मजा घेतला पाहिजे, आनंदी घेतला पाहिजे. हां, शेतकऱ्याची मजा राजा, शेतीतच आहे. काय करताची बी कुठे फिरतं राजा? हा, आता आपल्याला पैशाचं काम राहते, शेतीच्या मालाला भाव नाही द्यायचं, काही नाही, शेतातच पोलर राहिला असते. काय करतो आता, कुठे फिरून आपल्यापाशी पैसा राहते का? नाही आता लाईनी बाटलाचं म्हणणं होतं का बा आपण मस्त आज पार्टी करू. हां, नाहीतरी आता बोर झालो भाजी, ते दाण्याच्या भाजी भाजी खाऊ खाऊ. नाहीतरी आता पालक पनीरचं असं म्हणणं होतं त्याचं. पालक पनीर आणतो म्हणे, पनीर आणि वावरात करू आपण. 2-4 जण घेऊ, तुम्ही मी शांताराम भाऊ, लायनी पाटील, आबूजी बिबूजीला घेऊन घेऊ. आपण करून टाकू पार्टी. नाहीतरी आपल्याला रखवाली याच लागते वावरात. बरोबर, ठीक आहे ना. मग नाही तरी मी वारातच आहे का नाही, तर मग तिकडे तुमच्या इकडे येऊन जाईन. करू ना मस्त. मग पार्टी करायचं काय मोठी गोष्ट आहे, आपण करू ना, येतो ना मी. मग चाल ना, मग आता झाला असं ना भाजीपाला. चाललो जाऊ तिकडे कंदील आबूजीला बोलावून घेऊ. लाईनी पाटील पनीर आणायला चालली जाते मार्केटात. हां, चला मग. बरोबर, ठीक आहे, चाल ना. मग त्याला आवाज द्यायला चाललो जाऊ आपण. ना मग देवदास भाऊ आवाज देऊन दे ना कंदील आबूजीले. कुठं राजा दे ना तूच. माहीत नाही तो माणूस काय गणगणे आहे. त्याला दे ना आवाज, तूच दे. कंदील आबूजी, ओ कंदील आबूजी, आहे का म्हटलं घरी? टकल्या आलास काय? या टकल्या यानं पुरं माझ्या सत्यानाच झालं बापा. आणि ह्या जेव्हापासून आला ना तेव्हापासून गावाची प्रगतीच नाही, उन्नतीच नाही बापा. तरी जाय लागन बापा, काय करता. काय म्हणते रे बाबू झुंबर? काय होय, देवीदास आला बा सोबत, तू आला काय होय बाबा? कायच्या रे इकडे, मग इकडे बा कोणतं काम आहे? काही नाही म्हटलं, हे देवदास भाऊचं म्हणणं होतं का वावरात पार्टी आहे आज, पालक पनीरची भाजी करतो म्हणे. नाहीतरी ते बोर झालं, ते तुरीच्या शेंगाचे दाणे खाऊ खाऊ पोट मारून गेलं पुरं. म्हणून होय, नाहीतरी आपण हरभरा दाखवायला जातो तर पार्टी करू बा असं म्हणणं होतं. तर चालतं काय? बरोबर, जेवायला काय पार्टी आहे काय? बरं बापा, आपल्याला काय, आपल्याला खायचे मतलब बापा. येतो ना, मग येतो. नाही आबूजी, तुम्ही म्हटलं होतं म्हणे झुमऱ्याले का असं म्हणे, मला कानावर पडलं माया. म्हटलं तुम्ही झुमऱ्यान बटन नाही केलं का आपलं वावर? तर तुम्ही म्हणे हरभरा दाखवायला घेतो म्हणे बा. तुम्ही आले नाही म्हटलं. कुठं रे बापा, आता आता हे दिवाळी नव्हती काय? दिवाळीच्या नव्हे, दिवाळीची धामधूम होती. म्हटलं राहू द्या आता 2-4 दिवस. नाहीतरी आता त्यांना कसंही वरती येऊन राहिला, डुकराची कमी आहे आता. हां, म्हणून होय, आता येतो ना बापा. आता आता उद्यापासून लावतोच मी. बरं बरं, काही टेन्शन नाही. मग येऊन जाता उद्यापासून, लागून जाता. जे मजुरी असेल तुमची ते झुंबर देऊन देते. पहिलेच तर आता कसं आहे, हरभरा वरता आला तर काय करता, अजून डुकरून खाल्ला बिल्ला तर अजून बसन गपक नाही. पहिलेच तर मला सोयाबीनात काही पुरडलं नाही. आता हे हरभरा तरी आला पाहिजे काही ना काही. शांताराम भाऊ, मायबीन आपल्याला इथून जपून जाताना काहीतरी दिसला इथून खालू. हो ना, मला दिसल्यासारखं झालं. काहीतरी असं ते जाऊ दे ना. काय करतं आपल्याजवळ आता, हातात काही काळी नाही, काही नाही. हां, इथं गाड्यात काय करतं? हो जाऊ द्या बा, चला मग जाऊ दे ना. काय करता इथं हात घातल्यापेक्षा अंधारा कुंदर हात घालणं काही चुकीचं आहे नाही. बरं चला मग. मी काय म्हणतो, लाईन भेटत आता आपलं हे भरणं घ्या आणि चालले जा दुधाच्या विहिरीवर. तिथून पाणी भरून घेऊन या. आता जेव्हाच्या वेळेस ठसका बिसला लागलात काय करता, घेऊन या मग. अरे पाणी आणायला लागते, तुम्ही कोण आणले नाही का? बाप्पा आणलं नाही का म्हणजे? तुम्हाला म्हटलं ना मी कॅन घ्या म्हणून. हा, तुम्ही घेतली काय? जाऊ द्या म्हणजे तिथून देवदास भाऊच्या वावरातून घेता येते म्हणे. आणि आता काय म्हणता, आता बातच बोललो होता बाबा तुम्ही. बरं बरं, जाऊ द्या, मी आणतो मग. एक विचारायचं म्हटलं शांताराम भाऊ तुम्हाला. हां, म्हटलं त्या झुमऱ्याकडे लक्ष ठेवा म्हटलं. तो इकडे तिकडे चालला जाईल, नेऊन तिकडून मारून. त्याचा पैन नेत हो कसा थोडीशी घेते मार धिंगाणा करते म्हटलं. हो, त्या इकडे लक्ष आणली आहे त्यानं. नाही रे, मी लक्ष ठेवून आहे ना, मला माहिती आहे ना, घरापासून मी लक्ष ठेवून आहे बरं त्याच्यावर. हो, मला माहिती आहे तो कोणत्या रंगाचा आहे. तो पार्टीच्या नावानंतर दुसरंच करते ना तो, माहीत नाही तुम्हाला. बरं जाऊ द्या, मी लक्ष ठेवून राहिली त्याच्यावर, आणली नाही त्यानं सोबत. जा तुम्ही पाणी घेऊन या. बरं बरं, मग मी चाललो जातो, पाणी घेऊन येतो. तो पण लक्ष ठेवा याच्यावर. गाव देवदास भाऊ, म्हटलं आपल्या वावराले तुम्ही तार नाही बांधलाय, तार इलेक्ट्रिकचा तार म्हटलं डुकरेसाठी.
कुठे बे ते कामं करा पुरटते ते तारण भार एखादा चिपकला तर आता शेतकऱ्याचे ओलीत राहते ओला हात राहते चिपकला तर काय करशील जाग्यावर मरण आहे ना. हां मी तर म्हणतो तार लावायला नाही पुरत पण आता डुकरीच्या सुरक्षे आपल्या वावराच्या सुरक्षेला लावते तर काही हरकत नाही म्हणा पण त्याला बचावून पाहा लागते हात बीत नाही लावा लागत. पण आता बजेट कुठं आहे बे बजेटच नाही ना. हां ते सोयाबीन पुरा मार खाल्ला ना. हां मग आता काय बजेटच काय आता हरभऱ्याच्यावर आहे आता भाजीपाला तरी काही दम नाही राहिला आता म्हणून नाही आता लो म्हणा काही सांगता ना देवदास तुम्ही लळू करता म्हटलं पुरे लय आहे तुमच्याजवळ पैसा जमा. मी तर म्हणतो आता तुम्हाला 1-1.5 लाख असं म्हटलं. हां तरी तुम्ही लळू करताना ह्या भाजीपाला काही कमी पैसा भेटते लय काही पैसा भेटते तरी तुम्ही म्हणता ना पैशाने माहीत पडणार आता तुला माहीत पडन कसे पोरायचे शिक्षण राहते कुठं पैसा लागते कुठं नाही. हां माणसानं परिस्थितीनुसार वागलं पाहिजे म्हटलं. हां परिस्थितीनुसार वागलं पाहिजे माणसानं. हां माहीत पडते ना तुले आमच्या वयात आल्यावर कसा पाला पडते तुम्हाला. लवकर या म्हटलं पडलो रे पडलो अरे बाबा पडलोच रे जा काय मधातच पाय बी हेच का मायावर उचलून ठेवते ते हेच का अरे चांगलंच लागलं वाटतं रे चल बापू लोक मावावर त्याला डुकर दे मागा लागलो काय डुकर का हवे